इम्पॉर्टंट ही मॅच मांडवी कंपल्सरी जिखपाक जाय. मांडवी जर ही मॅच जिखत जाल्यार 3 मॅची जिखून सेकंड प्लेसीचेर वता. येदा कदाचित मांडवी कडच्यान ही मॅच जर वचत जाल्यार रॉयल वॉरियर्स आणि MS रायझिंग आतां पर्यंत जर टेबल पळयत जाल्यार म्हाका दिसता MS रायझिंग मातशें रॉयल वॉरियर्साच्या मातशें फुडें आसा. पळोवया मॅच कशी वतली ती ठरतली. मॅच कोण जिखतले भायरच्यो 2 मॅचा टिमी आसात ते वेट करतात तेतूंतल्यान कोण पंगड फुडें येवपाक शकता हें कांय खिणा भितर ठरतलें. ह्या सुंदरशा फायनल ह्या सुंदरशा निमणे मॅचीचे कॉमेंटेटर आमचे मित्र जे आसात मराठीतले वोटो मोरे. हॅलो धन्यवाद रमाकांत सर. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू जवळजवळ क्षेत्ररक्षकाला चटका देऊन एका क्षेत्ररक्षकाची ही शर्यत होती. चेंडू अडवण्यासाठी चेंडू विजयी झाला. आउट ऑफ पार डाऊन द ग्राउंड आणि पहिल्याच चेंडूवरती चौकाराने स्वागत झालंय. गोलंदाजीचं 4 धावाने धावपलकाचं श्री गणेशा होते. धावपलकावर धावसंख्या 4 धावा. या धावपलकावर भूषणच्या बॅटमधून आला हा चौकार. सुंदर फटका सजवला होता. लिदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका होता. ऑफड्राईचा 4 धावा धावपलकावर. आशिष मेरुल हा गोलंदाज सज्ज होईल कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. राईट आर्म राऊंड विकेट भूषणसाठी. षटकातील दुसरा चेंडू. सुरेख चेंडू फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला पाठवलं शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. इनफिल्डमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर शॉटला तर एक निर्धाव चेंडू आपण पाहिला आशिष मेरुलकडनं. ऑन साईडला बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बरीच उसरी घेतली होती. काही एक्स्ट्रा बाउन्स पाहिला आणि त्यानंतर थोडा यष्टीरक्षक फंबल झाला. त्यानंतर बॅकअप एकच धाव. एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकावर धावसंख्या 5 धावा. प्रथम फलंदाजी करतोय मांडवी बॉईज संघ. सुदैवाने नाणेफेक जिंकतोय मांडवी बॉईज संघ आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय हा या संघाचा होता आणि तो निर्णय कितपत योग्य ठरतोय हे आलेली वेळ ठरवणार. धावपलकावर धावसंख्या आतापर्यंत 5 धावा. पहिले षटक अनिवार्य. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण आशिष हे षटक आणि या षटकातील पुढील चेंडू असेल तो फलंदाज आकाशसाठी. गती परिवर्तन काहीसा मंद गतीचा चेंडू. चेंडू शरीराचा वेध घेतोय. त्यानंतर धावेची ही तमाम शंका ही समाप्त करून टाकतोय. आपल्याच गोलंदाजीवरती फॉलोर थ्रू होती. चेंडूपर्यंत पोहोचतोय आशिष. चेंडूची ही मात्र ताबा करतोय आणि तोपर्यंत धावेची तमाम शंका समाप्त. 5 धावा या धावपलकावर. आपण पाहतायत सुंदरशी एक भव्य दिव्य मोठ्या रकमेची स्पर्धा जिजाऊ चषक 2023 हा रणसंग्राम हा कुंभमेळा एक विद्यमान सोहळा आपण पाहतायत. अभिमानाची एक सन्मानाची स्पर्धा. टेनिस विश्वातील मोठमोठे जगतातील टेनिसचे मोठमोठे सितारे या मैदानावरती या काणकोणच्या नगरीमध्ये आपण पाहिले. पुढील चेंडू आशिष. फुलर लेनचा चेंडू होता. उडवलाय. हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र प्रवास करतोय त्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होतं. पहिला हादरा बसतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसला. आकाश हा माघारी परततोय. DJ दर्शक करावा लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. महत्वपूर्ण सामना या दोन्ही संघासाठी. मांडवी बॉईज संघाला एक महत्वपूर्ण सामना. डू ऑर डाय हा महत्वपूर्ण सामना. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल मित्रांनो. संघर्ष अटळ आहे. आपण पाहताय जिजाऊ चषक. छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती आमचे रयतेचे राजा छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी भरपूर संघर्ष केला हिंदवी स्वराज्यासाठी आणि त्यामुळे आज आम्ही ताठ मानेने जगतो ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मित्रांनो संघर्ष करा. कसे होते त्यांचे शिलेदार, कसे होते मावळे, रक्त सांडलं आणि संघर्ष केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला 4 धावांचा. त्यानंतर काहीसा कमबॅक. यावेळी चांगला चेंडू
टप्पापर्यंत उसरी घेतली, बॅकफुटवर जाऊन हलके स्पंज केलं, स्लॉक केलं चेंडूला. तोपर्यंत शॉट बॅकवर्ड गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची ही परती सुरेख होते. तोपर्यंत एकरी धावसंख्येत धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 6 धावा. धावफलकावर 6 धावा. धावफलकावर पहिले षटक अनिवार्य पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक समाप्त होते. प्रारंभी पहिले षटक समाप्त होते आणि 6 धावा. डीजे डीजे एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. जिजाऊ चषक 2023 उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं, मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षणे सामने पण पाहतात त्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं, क्रीडाप्रेमींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना. गोलंदाजीत बदल होईल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. फिरकीचा जादूगार अनिकेत सानम. वैयक्तिक हे पहिलं संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक या पहिल्या इनिंगचं अनिकेत सानम नामकच्या गोलंदाजी वर्णी लागते ही दुसऱ्या षटकासाठी. आशिष मेलूर, त्यानंतर अनिकेत सानम, नाशिक का आशिक मुन्ना शेख आणि कालच्या सत्रामध्ये वादळ घोंगलं तो खेळाडू मॅन फॉर्म गुजरातचा प्रदीप पाटील. हे चार खेळाडू या संघासाठी आयकॉन खेळाडू. नक्कीच याच मॅचमध्ये संघर्ष कोण करेल, कुठला खेळाडू हावी होईल. गोलंदाज अनिकेत. लेफ्ट राऊंड विकेट. शफल क्रॉस खेळायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू डॉट चेंडू, निर्धाव. धावफलक हे थांबले 6 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकचा कॉल जिंकल्यानंतर मांडवी बॉयज संघ. पुढील चेंडू यावेळेस लॉकस्लिपचा फटका. घुटना टेक, तमाशा देख. सुंदर फटका सजवला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आली लहर, गेला कर. चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. धावफलकावर धावसंख्या 12 धावा. एका डझनावर धावफलकावर धावसंख्या 12 धावा. अनिकेत सनमच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय, हल्ला केला फलंदाजने आणि धावफलकावर धावसंख्या 12 धावा. विनेशचा अल्टी खेळायचा प्रयत्न, स्विच इटचा प्रयत्न होता. प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. एक डॉट चेंडू ऑप्सी केली. गोलंदाजच्या अनिकेत सानम पुन्हा सज्ज होईल. राईट ओव्हर द विकेट. सॉरी माफ करा, लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. यावेळी नक्कीच ऑन साईडला खेळायचा प्रयत्न सफल झाला होता. मधल्या इष्टेवरचा चेंडू, चेंडूने शरीराचा वेध घेतला. चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये. चेंडूचा ताबा मिळवला तोपर्यंत धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. धावफलकावर धावसंख्या 12 धावा. ओहो, यावेळी ऑन साईडला चेंडू जाईल डीप बॅकवर्ड्स करले क्षेत्रामध्ये. सेव्ह हँड मध्ये झेल टिपला. आपण नक्कीच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. सुरेख झेल. साहिल येतोय स्क्रीनवर. साहिश आणि प्रथम फलंदाजी करतोय मांडवी बॉयज संघाला. दुसरा हादरा बसतोय. विकेट क्रमांक दुसरा. धावफलकावर धावसंख्या 12 धावा. तोपर्यंत सुमधीर संगीताकडे चौया डीजे. चषक 2023 चा विद्यमान सोहळा, ज्या मा जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, तीच आमची जिजाऊ माता आणि त्याच मातेचा हा चषक जिजाऊ चषक. संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. सुंदर वातावरण आपण पाहतात या मैदानाचं. शांतता पसरली.
आणि ज्यावेळी मी या मैदानात येत होतो त्यावेळी भगवामय वातावरण, कणकवलीच्या बस स्टँड पासून इथं येईपर्यंत भगवामय वातावरण, रायगड सारखं ठिकाण, रायगडवर आल्यासारखं पण वाटलं होतं. भगवा झेंडा, रंगणात असे कित्येक झेंडे लढले, त्यात सर्वश्रेष्ठ झेंडा म्हणजे आमचा भगवा. धावपलकावर धावसंख्या 15 धावा, धावपलकावर सॉरी माफ करा 13 धावा. दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त होतोय. प्रारंभी 2 षटक समाप्त होत आहेत. धावपलकावर धावसंख्या 13 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. काहीशी संत, काहीशी सावध अशी सुरुवात, कासवाच्या गतीने सुरुवात झाली. काही हरणाची गती घ्यावी लागेल. आपलं धावपलक वाढवायचा असेल तर टॉप गिअरमध्ये फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आता मात्र प्रवीण सर, या मॅच मध्ये मी म्हणेन युथ ऑफ देवबागा पालोलिम की मांडवी बॉईज कुठला संघ संघर्ष करेल पाहायचंय. आलेली वेळ ठरवणार एक महत्वपूर्ण सामना मांडवी बॉईज संघाला. रजत गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 30 क्रमांकाचं षटक घेऊन सज्ज होते रजत नामकचा गोलंदाज. लॅबिस न्यू बॅटर. फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. डिबॉडी लॉंग आला. चेंडूचा प्रवास चाललाय. आशिष येतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूची भरती ही सुरेख करतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त करून टाकली आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. ते 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर. भूषण स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते. एका धावाने एक सिंगल धावाने स्ट्राईक रोटेट झाली. धावफलक ही बदललंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर परिणामी धावफलकावर 14 धावा या धावफलकावर. एक महत्वपूर्ण दोन्ही संघासाठी सामना करो या मरो, एक डू ऑर डायचा सामना. युथ ऑफ देवबागा पालोलिम विपक्ष मांडवी बॉईज या 2 संघामध्ये हा सामना. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर रजत पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने भूषणसाठी. सुरेख चेंडू, त्याच प्रकारे सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास चाललाय. डीप बॉडीश लॉंगाला. इथे मात्र धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं हे पसंत केलंय भूषणने. धावफलक हे थांबलंय. 14 धावा या धावफलकावर. रजत हो काय चेंडू. फ्लॉकल मध्ये चेंडू. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाजाने. निशब्द करून टाकणारा चेंडू होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. रजत आतापर्यंत निर्णायक षटक ठरतंय. धावफलक थांबलंय. हो आता मात्र फटका फसला. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. प्रदीप पाटील येतोय स्क्रीनवर आणि सुरेख झेल. पाटीलांचा नाद करायचा नाही. कालच्या सत्र ज्याने गाजवलं तो देतोय स्क्रीनवर. प्रदीप पाटील 88 धावसंख्येची वैयक्तिक खेळी. काय ते रिव्हर्स स्वीपचे फटके. हाच वेळ होता आणि कालचा दिवस होता आणि त्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मने जिंकली तो खेळाडू प्रदीप पाटीलने. सुरेख झेल टिपला आणि तिसरा मोहरा, तिसरा गडी बांधतोय. विकेट क्रमांक 3. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 14 धावा. तोपर्यंत डीजे त्यानंतर कुठल्या संघासाठी डीजे वाजणार. डीजे वाजणार, फटाके फुटणार, पोरं नाचणार. ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. काय होणार या मॅच मध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. न्यू बॅटर सचिन. क्या सचिन तेंदुलकर बनेगा प्रवीण सर? सचिन तेंदुलकर बनने को बहुत स्ट्रगल करना पड़ता है आपको, संघर्ष करना पडेगा. बॅकची एज आतली कट इनसाइड एज, त्यानंतर बॅकअप सुंदर पाहिलं. धावेची तमाम शंका समाप्त. क्या होगा प्रवीण सर इस मैच में? तो खराब है, थोड़ी शुरुआत धीमी हुई. और जिस तरीके से जल्दबाजी यहाँ दिखाई बल्लेबाजों ने, जिस तरीके से देखा जाए अंतिम, हालांकि इतनी जल्दबाजी की आवश्यकता हालांकि नहीं थी और स्कोर भी अब तक बना उतना नहीं है, ताकि अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी यहाँ हुई और उनके फलस्वरूप रजत जिस तरीके से यहाँ गेंदबाजी कर रही है. बराबर बराबर प्रवीण सर जकड़ कर रखा है. थोड़े बड़े शॉट लेना पड़ेंगे. एक सम्मानजनक स्कोर जब होएगा तो इस मैच में वापसी कर सकते. बड़े शॉट लेणे पडेंगे. मोठे पटके घ्यावे लागेल. तर बांधून ठेवलंय आणि एका धावेने धावफलक, बऱ्याच वेळाने धावफलक हे, सॉरी माफ करा, एक धावा या षटकामध्ये खर्च केली. एक धाव ही या षटकामध्ये खर्च केली. रजत हे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्या गेंदबाजी की, निशब्द करून टाकणारी, कंजूशी करून टाकणारी गोलंदाजी पाहिली. प्रभावित केलं या गोलंदाज रजतने. एक धाव फक्त खर्च केली या रजतने. एक विकेट, एक ब्रेक थ्रू मिळवला. क्या कहेंगे प्रवीण सर? और सिर्फ एक रन इस ओवर में खर्च किया और एक विकेट लिया. आपको अंदाजा लगा सकते हैं कितनी काफी शानदार गेंदबाजी और रजत द्वारा. तारीफ करनी पड़ेगी जिस तरीके से गति उनके पास जरूर है. प्रवीण के इंटरनल मेमोरी से गति की अगर बात की जाए, 125 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से छोड़ने की क्षमता रजत द्वारा, और उनका भरपूर फायदा इस ओवर में उन्होंने दिखाया. अशोक गेंदबाजी करने के लिए. षटक क्रमांक 14 आणि 4थं षटक अशोक नामक गोलंदाजीची वर नाही लागली. 4थ्या षटकासाठी पहिला चेंडू असेल. ओव्हर द विकेट. हो हो हो, आले आले, स्वागत केलंय षटकाराने. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्या चेंडूला डिपॉझिट केलंय. समोरच्या प्लॉट मध्ये आलाय षटकार. छत्रपतींचा शावा. मिळाल्या 6 धावा. या 6 धावेने बऱ्याच वेळाने एक मोठा पटका प्रवीण सर आला आणि 20 धावा. या पटक्यांची हीच बड़े शॉट की जरूरत है. इस टीम को वापसी करनी पड़ेगी. सम्मानजनक धावफलक हे होईल का, येईल का? काय गोलंदाज हा भी होईल, पाहायचंय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. काय फटका सजवला. डीप ऑडिश लॉंग आणला लेविसच्या बॅटमधून. ओ हो 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 हो, उडाया. ऊंचाई भी है, लंबाई भी है और एलिवेशन और सेलिब्रेशन भी हो जाएगा. प्रवीण सर वापसी की तो 6 रन से रन संख्या 26, 26 दावा. अब आएगा खेल का असली मजा. जिस तरीके से देखा जाए, लेविस काफी शानदार और अशोक जिनकी गति है जरूर, लेकिन लाइन और लेंथ थोड़ी सी यहाँ गलती होती हुई अशोक द्वारा, लेकिन उनके फलस्वरूप 2 छक्के अब तक जड़ चुका है लेविस. धन्यवाद. वो पुन्हा एकदा मॅच मध्ये बैक टू बैक प्रवीण सर 2 छक्के. तो दबाव आएगा गेंदबाजी के ऊपर. दबाव येईल. कमबॅक करावा लागेल. डाऊन द लेग साइड. वाईट चेंडू. पंच शाहरुख खान पोज मध्ये येत आहेत सुनील सर. पंच टायटॅनिक पोज दाखवतात आणि आमच्यापर्यंत अतिरिक्त बोनस धाव. क्रिकेटच्या परिभाषेत या चेंडूला वाशी टू काशी आणि मालवणीमध्ये बघता भजी मागता वडे चेंडू असं म्हटलं आता. हो 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 हो, कुठलीही दयामाया करणार नाही गोलंदाजावरती. खराब चेंडू, ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या चेंडूला उत्तर दिलं. मोठ्या पटक्यासाठी आमंत्रण दिलं आणि एक मोठा पटका आलाय. डीप बॅकवर्ड्स केलंय, क्षेत्र क्लिअर केलंय चेंडूने आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 33. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 दावा. प्रवीण सर क्या कहेंगे, वापसी की इस बल्लेबाज ने? और निश्चित रूप से 3 गेंदों में 3 छक्के आप लगाएंगे, आपका मनोबल कितना ऊंचा होगा आप देख सकते हैं. बराबर बराबर. दबाव दबाव आला. त्यानंतर मैदानात लागली आमसभा आणि गामसभा. नक्कीच मोठे पटके हे षटक महागडं ठरतंय.
कमबॅक करेल का आणि हे चौथं षटक महागडं ठरते. धावेंची लयलूट केली प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी या षटकामध्ये. सामना होतोय महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी आजच्या तिसऱ्या दिवसातील अंतरिम शेवटचा सामना. युथ ऑफ देवाबागा पालोलिम बनाम मांडवी बॉयज. कुठला संघ संघर्ष करणार, कुठला संघ इतिहास घडवणार या मॅच मध्ये, कुठला संघ चॅम्पियन होणार या मॅच मध्ये पाहायचंय. चैंपियन इज द चैंपियन. प्रवीण सर, ये गाना कब बजा आपको मालूम है? वेस्ट इंडीज ने ये गाना लाया, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज चॅम्पियन. ज्या वेस्ट इंडीज संघाला ICCI ट्रॉफी खेळायला पैसे नव्हते ते भारत क्रिकेट बोर्डने दिले आणि त्या ICCI चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चॅम्पियन ठरला वेस्ट इंडीज. त्यानंतर हे गाणं वाजलं, चॅम्पियन इज द चॅम्पियन, वेस्ट इंडीज चॅम्पियन. यावेळी चांगला फटका सजवला, डीप काऊ कॉर्नर, कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील हा टीम झेल रजत. काय झेल पकडला, कौतुक करावं लागेल. आणि टाळ्यांच्या गजरात कौतुक झालं. आता डीजे माध्यमातून कौतुक करा. डीजे क्रिकेट खेळ प्रवीण सर कभी भी बदल सकता है. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. कधी होत्याचं नव्हतं होऊ शकतं क्रिकेटमध्ये. जसं प्रभू रामचंद्राच्या बाबतीत झालं, आपण पाहिलं. प्रभू रामचंद्र, रामाचा दुसऱ्या दिवशी राज्य अभिषेक होत होता पण रामाला जावं लागलं वनवासाला, होत्याचं नव्हतं झालं. तसं क्रिकेट खेळ आहे, कधी होत्याचं नव्हतं होऊ शकतं. अनिश्चितीचा खेळ आहे हा. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करणं क्रिकेटमध्ये मूर्ख समजलं जाईल. काय होईल या मॅच मध्ये, कुठला संघ चॅम्पियन होईल या मॅच मध्ये, कुठला संघ संघर्ष करणार पाहायचंय. कष्ट करावे लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. प्रसन्न पाटील, एक मोठा फटका येईल का आणि आम्हाला प्रसन्न करेल का? ओहो हो, यावी मिस टाइम होतोय. फटका टॉप एज, चेंडू हवेत, चेंडूच्या खाली दिलीप. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण, लाखाचे खाक आणि फिल्डराक पडला दिलीपला मोठा भॉक आणि चेंडू जमिनीत दान केल्यान. बडा घर पोकळ वासा, वारा जातो भसा भसा, धोती को फाडकर रुमाल किया. या म्हणीची आठवण करून देणारे क्षेत्ररक्षण. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जर आम्हाला समालोचन करताना चूक झाली तर माफ केलं जाईल, पण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है, ये मैं बार बार कहता हूं प्रवीण सर. कॅचेस लो मॅचेस लो, कॅचेस विन तो मॅचेस विन. आपण बऱ्याच वेळा पाहिलं, ज्या साऊथ आफ्रिके संघाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न आहे ते एकावेळी भंग झालं होतं. हर्षल गिफ्सने झेल सोडला स्टीवाचा आणि तो वर्ल्ड कप गमवावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2021 मध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सामना झाला होता. T20 वर्ल्ड कप. मॅथ्यू वेडचा झेल सोडला हसन अलीले आणि वर्ल्ड कप गमवावा लागला पाकिस्तानला. म्हणून क्रिकेटमध्ये कॅचेस लो मॅचेस लो. धावफलकावर धावसंख्या 33 धावा, बऱ्याच वेळ रुसान बसलेली धावसंख्या 33. या स्पर्धेतील आजचा हा शेवटचा सामना. युथ ऑफ देवाबागा पालोलिम बनाम मांडवी बॉयज संघ. सईश कामत काहीसं मनोरंजन करतो मित्रांनो. हे क्रिकेटच्या खेळापुरती असेल. मालवणी म्हणी वापरतो, कुठल्याही खेळाडूने नाराज होऊ नये, कारण हसल्यामुळे सुद्धा माणसाची प्रकृती चांगली होते. व्यायाम आहे, हसल्यामुळे सुद्धा माणूस चांगला राहतो. त्यामुळे मध्ये मध्ये मनोरंजन करावं लागतं. कुठल्याही खेळाडूने नाराज होऊ नये. ओ यावी बॅटची हलकीच एज होती. त्यानंतर चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये. एक धाव चोरटी पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग द बिटवीन द विकेट. जसं खुळावलेलं कुत्रो पाठी लागता तसे धावतात, तसे रनिंग द बिटवीन द विकेट. आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 34.
व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव येईल. बोनस धाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम. व्हाईट चेंडू अतिरिक्त धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 35. ओहो फुलटॉस आणि फटका फसला. झेलात रूपांतर. मोठा फटका होता, फटका फसला. डीपला प्रोटेक्शन होतं आशिष नावाचं आणि सेफ बँड मध्ये सुरेख लॉलीपॉप झेल. कुठल्याही क्षेत्ररक्षकांना चूक नाही आणि फलंदाज माघारी परततोय. प्रसन्ना DJ. आपण पाहत आहेत जिजाऊ चषक 2023 हा विद्यमान सोहळा. आजचा 3रा दिवस. खचाखच भरलेलं मैदान. जिथे नजरा तिथं प्रेक्षक. प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचे. पुन्हा एकदा स्वागत करूया या मायबाप रसिक प्रेक्षकांचे, कारण प्रेक्षक हे ऊर्जा देणारं काम करतायत खेळाडूंना आणि आम्हा लोकांना. प्रेक्षक हे चार्जर रूपात असतात आणि खेळाडू हे मोबाईल रूपात. एक धाव येईल, एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. 3 चेंडू समाप्त होत आहेत. 3 चेंडू शेष. अंतरिम स्लॉक ओव्हरचं षटक. साईश कामत राऊंड विकेट. चांगला चेंडू होता, काहीसा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, बॅटरचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. जकडून ठेवणारी गोलंदाजी पाहिली, निशब्द करून ठेवणारी. मोठे पटके घेण्यापासून प्रवीण सर बांधून ठेवलंय. काय गोलंदाजी. हो, यावेळी लोड फुल टॉस चेंडू. आडव्या बॅटने टोलवला चेंडू. डीप फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन. रजत येतोय स्क्रीनवर, चेंडूची परती करतोय. काय झेल पकडला, क्या कॅच लिया प्रवीण सर. रजत ने एक हात में. ओ हो आमंत्रण दिलं, मोठ्या फटक्याचं आमंत्रण स्वीकारलं. शॉर्ट ऑफ लेन फुल केलाय चेंडूला, हुक केलाय चेंडूला, पाठ ठेवलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर. छत्रपती शिवरायांची तडपती तलवार. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. तोपर्यंत DJ. हॅलो. फाल्यां या टुर्नामेंटाची जिजाऊ चषक टुर्नामेंटाची फाल्यां फायनल मॅच आणि क्वालिफायर मॅच जी आसा ती बरोबर 10 वरांचेर सुरू जातली. त्याच्या नंतर एलिमिनेटर नंबर 1, सेकंड क्वालिफायर आणि फायनल मॅच. जिजाऊ चषक 2023 ज्या टुर्नामेंटाचे पहिले इनाम जे आसा ते 1,11,111 रुपया विथ ट्रॉफी. सेकंड प्राइज 55,555 रुपया विथ ट्रॉफी. दोन्ही ज्यो ट्रॉफी ज्यो आसात त्यो आपल्या बापायच्या आणि आवयच्या यादेस्ती खातीर काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमाकांत नायक गांवकर आणि परिवारान दवरिल्ले आसात. त्याचबरोबर थर्ड प्लेसी खातीर 15,000 रुपया आणि ट्रॉफी. फोर्थ प्लेसी खातीर 10,000 रुपया विथ ट्रॉफी. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल इनामां जी आसात तेतूंक आसा बेस्ट बॅट्समॅन इन टुर्नामेंट, बेस्ट बॉलर इन टुर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच इन फायनल, हायस्ट सिक्सर इन टुर्नामेंट आणि खासा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट. हे जे मॅन ऑफ द सिरीजा खातीर जे टीवी दवरिल्ली आसा ती दुर्गादास 11 ह्या टिमीन आनी त्याच्या ओनरान दवरिल्ली आसा. देखून आमी तेचे उपकारी आसात. फाल्यां बरोबर 10 वरांचेर काल ए ग्रुपांतल्यान ज्यो दोनूय टिमी ज्यो क्वॉलिफायड जातात, आयज दिसाची दुसरी टीम जी आसा ती ह्या मॅची उपरांत हांगा फायनल जातली. पळया दुसरी टीम खंयची वता ती ह्या टुर्नामेंटाक आयच्या दिसाक बी ग्रुपांतल्यान. सगळ्यांक परत एक फावट जे लायव्ह जे पळयतात, जे ग्राउंडार जे आसात तांकां सगळ्यांक एक विनंती आसा की फाल्यां ह्या टुर्नामेंटाची ग्रँड फिनाले आणि जे क्वॉलिफायर आणि एलिमिनेटर मॅचीस ज्यो जावपाच्यो 4 मॅची फाल्यां जातल्यो, त्या मॅचीक तुमी सगळ्यांनी मुजरत येवचें आणि हो टुर्नामेंट जो आसा तो सक्सेसफूल करपाक आमचे नाईक गांवकर परिवाराक तुमी सगळ्यांनी सहकार्य करचें. ह्या टुर्नामेंटाक जे टिमी 12 टिमी टुर्नामेंटाक पार्टिसिपेट जाल्यो, तेंचे ओनर आणि तेंचे मॅनेजर, तेंचे आमी सगळ्यांचे उपकारी आसतले. त्याचबरोबर फाल्यां
जी फायनल मॅच आणि फाल्यां त्यो 3 मॅची सकाळ फुडें जातल्यो त्या मॅचीकय तुमी सगळ्यांनी आमकां ह्या ग्रावंडार उपस्थित रावन आमकां सगळ्यांक उपकारांक दवरचें तुमी सगळ्यांक उपकारांक दवरतले अशें आस्त बाळगयता आणि निमण्यो ज्यो 5 ओव्हरी ज्यो आसा त्यो निर्णायक 5 ओव्हरी ह्या टुर्नामेंटाचो दुसरो पंगड जो कोण आसा तो ठरतलो ह्या 5 ओव्हरी उपरांत आणि ह्या सुंदरशा मॅचीचे विवरण जे आसात मराठींतल्यान हिंदींतल्यान आळीपाळीन जे दितात ते मोरे आमचे प्रवीण देसाय संदीप पागी आणि मंजेश मडगांवकर आणि हांव स्वता आमी ह्या आयच्या दिसाची ही 5 ओव्हरीची मॅच आमी हांगा थांबयतले 5 ओव्हरी उपरांत आणि फाल्यां बरोबर 10 वरांचेर आमी कॉमेंटेटर बॉक्साक परत येतले तो वेळ पर्यंत तुमकां सगळ्यांक परत एक फावट बरी रात रावून येता आणि ह्या निमण्या 5 ओव्हरीचे सुंदरशें विवरण दिवचें मराठींतल्यान आणि हिंदींतल्यान मोरे आणि प्रवीण यांची लागीं मागता की ताणें आपलो मायकाचो ताबो घेऊन धन्यवाद शशिकांत सर. वळूया दुसऱ्या इनिंगकडे, मॅच कडे वळूया, मैदानाकडे वळूया, दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. 44 धावसंख्येचं उत्तर, 44 धावसंख्येचं लक्ष पाठलाग करायचं आहे. युथ ऑफ देवाबागा पालोलिम संघ 30 चेंडू 44 धावा. सलामीची बिन्नीची जोडी, प्रारंभी जोडी मैदानात पावले टाकते. नाशिक का आशिक मुन्ना शेख आणि त्याला साथ देईल दुसऱ्या बाजूने प्रदीप पाटील. कालच्या दिवसामध्ये जे वादळ गोंगलं ते वादळ पुन्हा एकदा मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये 88 धावसंख्येची गेली, 88 वैयक्तिक प्रदीपची. आज पाहूया एक 44 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल. मायक्रोफोनवर बदल होईल तर मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. या स्पर्धेतून आजच्या दिवसामध्ये रजा करतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळूया सर प्रवीण देसाई. धन्यवाद संतोष मोरे. और चलते हैं अंतिम आज के दिन की अंतिम मुकाबला. 44 रनों की आवश्यकता यूथ ऑफ देवबाग पालम को यह मुकाबला जीतने के लिए और पहली ओवर लेकर आए हैं अंगद पाटिल. आई है पहली गेंद, जोरदार अपील. अंपायर के निर्णय से थोड़े से नाखुश लगते हुए अच्छी गेंद. जब आप रन कम बनाएंगे ऐसी गेंदों की उम्मीद की जा सकती है. 44 रनों की आवश्यकता. और इस बीच फिर एक बार, इस बार लेग साइड से काफी बाहर वाइड का इशारा और इस अतिरिक्त रन के साथ खाता यहां खुलता हुआ. और इस बीच जोरदार अपील और मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश अंपायर पर, और अंपायर के निर्णय से नाखुश जरूर लग रहे हैं भूषण. अच्छी गेंदबाजी यहां होती हुई. अंगद द्वारा काफी शानदार गेंद. अंगद पाटिल कनकुन की राजधानी चावड़ी यांची गेंदबाजी का बार. उनके कंधों पर कंधे मजबूत यहां दिख जरूर रही है. और इस बीच फिर एक बार अच्छी गेंद, लेकिन थोड़ी सी गलती कर बैठे. लेकिन फिलहाल एक रन यहां जुड़ता हुआ और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 2 रन बने हैं. मंजिल तो काफी दूर नहीं है. 44 रनों की आवश्यकता यूथ ऑफ देवबाग पलालेम को यह मुकाबला जीतने के लिए. शाम ढलती हुई, मौसम सुहाना, दिल दीवाना. अंगद फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्क पर. अगली गेंद इस बार प्रदीप के लिए. इस टूर्नामेंट में अब तक शानदार बल्लेबाजी कर चुके हैं प्रदीप. अब उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी कहना पड़ेगा. रन तो उतने ज्यादा बनाए नहीं, लेकिन फिलहाल आग उगलती हुई गेंदे अंगद द्वारा. और इस बीच रिवर्सिप कोई खिलाड़ी हालांकि मौजूद जरूर था, लेकिन गेंद तकरीबन रोकी जरूर गई है. और काफी शानदार थ्रो, जोरदार अपील, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित पहुंच चुके हैं.
कभी खुशी कभी गम यहाँ दिखता हुआ ना जुदा होंगे हम, लेकिन इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 4 रन बने हैं। गाय का बछड़ा फिर एक बार अपनी मां के तलाश में ग्राउंड में आता हुआ। इस बीच अगली गेंद और फिर एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश, लेकिन वाइड का इशारा अंपायर का। रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, हालांकि निश्चित रूप से काफी बाहर, कोई दिक्कत नहीं अंपायर को वाइड देने में। पहली ओवर पावर प्ले के तौर पर खिलाई जा रही है इस टूर्नामेंट में, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी अब तक की जरूर गई है अंगद द्वारा। इस बीच अगली गेंद प्रदीप के लिए आड़े बल्ले से खेला जरूर गया है। अच्छी गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी ऊंची उठती हुई गेंद, और इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 रन बने हैं। $38 रन अभी भी जीत के लिए युद्ध देवबाग पललम को। अगली गेंद मुन्ना के लिए, और इस बीच क्लीन बोल्ड हो चुके हैं, और इस तरीके से पहला विकेट यहां गंवा चुके हैं मुन्ना के रूप में। काफी शानदार गेंद, और इस तरीके से 1 ओवर समाप्त होने के बाद 6 रन बने हैं। ये मुकाबला जिस तरीके से देखा जाए रोमांचक मोड़ यहां लेता हुआ, अंगद ने काफी शानदार, हर मुकाबले में उन्होंने गेंदबाजी की थी। जिस तरीके से लाइन और लेंथ के साथ सिर्फ 6 रन उन्होंने खारिज जरूर किए हैं अपने कोटे में, और एक महत्वपूर्ण विकेट मुन्ना शेख के रूप में पहला विकेट गंवा जरूर चुके हैं। और नए बल्लेबाज आए हैं आशीष, और दूसरी ओवर लेकर आई है मांडवी बॉयज की तरफ से प्रसन्ना पाटिल, और उनको अपने टीम के लिए प्रसन्न करना ही पड़ेगा। अभी भी 38 रनों की आवश्यकता। अब इस जोड़ी पर पूरा दारोमदार निश्चित रूप से रहेगा जरूर। बड़ी शॉट के लिए प्रदीप जानी जरूर चाहती है। एक मुकाबले में उन्होंने निश्चित रूप से $88 रन, और इस बीच मैं दरख्वास्त जरूर करना चाहूंगा, यहाँ निश्चित रूप से खेल इसलिए रुका हुआ है, माँ अपने बछड़े के लिए। और इस बीच काफी शानदार गेंद, एक समय ऐसा लग रहा था पैरों के नीचे जाती हुई गेंद, काफी शानदार गेंद प्रसन्ना द्वारा, और श्रोताओं को प्रसन्न करती हुई गेंद। और इस बीच फिर एक बार अच्छी गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी बाहर जाती हुई गेंद, और जिस तरीके से प्रदीप खेलने की कोशिश कर जरूर रहे, बातचीत दोनों खिलाड़ी के बीच होती हुई, मंजिल तो दूर नहीं है, लेकिन फिलहाल संघर्ष यहां होता हुआ रनों के लिए। प्रसन्ना फिर एक बार तैयार, अगली गेंद, और इस बार गेंद और बल्ले में संपर्क, आत्मविश्वास भरा शॉट हालांकि नहीं था, लेकिन अच्छी गेंद प्रसन्ना द्वारा, और जब तक फील्ड करी, थ्रो करी, 1 रन लेने का मौका यहां बनता हुआ, और इस 1 रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 7 रन बने हैं।
दूसरी ओर प्रगति पर चलती हुई, शाम डलती हुई, मौसम सुहाना, दिल दीवाना। प्रसन्ना फिर एक बार तैयार, अगली गेंद नए बल्लेबाज आशीष मेरुल के लिए। और इस बीच फिर एक बार अच्छी गेंद, काफी शानदार गेंदबाजी प्रसन्ना द्वारा। मनोवैज्ञानिक दबाव यहां बढ़ता हुआ बल्लेबाज के ऊपर, एक एक डग गेंद, लेकिन निश्चित रूप से काफी शानदार गेंदबाजी। लंबे कद के खिलाड़ी प्रसन्ना अपने आप से। और इस बीच अच्छी गेंद, लेकिन सिर्फ गेंद को दिशा दी, सिर्फ एक रन के लिए। और इस एक रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 8 रन बने हैं। 44 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए, लेकिन अब तक 8 रन बन चुके हैं। दूसरी ओर प्रगति पर चलती हुई, पूरा स्टेडियम खचाखच भरा हुआ, एक भी सीट खाली नहीं, और जो सीट खाली था उस सीट पर हम बैठे हैं। और इस बार फिर एक बार अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली हुई। दुर्गेश वहां खिलाड़ी मौजूद, जब तक फील्ड करे थ्रो करे, एक रन लेने का मौका यहां बनता हुआ। काफी शानदार गेंदबाजी प्रसन्ना द्वारा। और इस तरीके से 2 ओवर समाप्त होने के बाद 9 रन बने हैं। अब कहीं मत जाएंगे, हम लौटेंगे छोटे से ब्रेक के बाद। डी 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 डी। क्रिकेट टूर्नामेंट के इतिहास के पन्नों में जाकर अगर देखा जाए, टॉप 5 में उनका स्थान जरूर है। तो आप अंदाजा लगा सकते हैं किस तरीके से गेंदे, गति उनके पास जरूर है, लेकिन 2 ओवर समाप्त होने के बाद 9 रन बने हैं। 35 रनों की आवश्यकता। 18 गेंदों में फिनिश किए गेंद प्रदीप के लिए। पहली गेंद रिवर्सिव खेली जरूर, लेकिन यहां जिस तरीके से चक्री बनाया जरूर गया है, थोड़ी सी मिसफील्डिंग यहां होती हुई, दूसरे की मांग, लेकिन अच्छा थ्रो, अच्छा कलेक्शन होता हुआ महेंद्र सिंह धोनी के स्थान पर खड़े हुए खिलाड़ी भूषण द्वारा। इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन बने हैं। मैच के अगली गेंद आशीष के लिए। और इस बीच बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए, और आशीष के बल्ले से निकलता हुआ डाबर चवनप्राश छक्का। रुके ना तो झुके ना तो, अंदरूनी शक्ति है तेरे पास। स्कोर बढ़ता हुआ 16 रन बने हैं। आशीष के बल्ले से निकलता हुआ एक महत्वपूर्ण छक्का। अगली गेंद, और फिर एक बार शॉट को खेला जरूर, खिलाड़ी मौजूद हालांकि जरूर है, लेकिन प्रेक्षक रह के बनेगा। और 6 रन लगातार, दूसरा छक्का यहां जड़ता हुआ
आशीष मेरुल और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 22 रन बने हैं। और इस बीच रिवर्सिप खेलने की कोशिश, अच्छी गेंद, ये लाइन थोड़ी सी बेहतर होती हुई। 44 रनों की आवश्यकता, अब तक 22 रन बना चुके हैं। तीसरी ओवर प्रगति पर चलती हुई। विनेश फिर एक बार तैयार, अगली गेंद आशीष के लिए। और इस बीच दिशा थोड़ी सी भटके, लेकिन निश्चित रूप से वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन बने हैं, 24 रन बने हैं। माफ कीजिएगा, कंप्यूटर में थोड़ी सी यहाँ गलती होती हुई। विनेश फिर एक बार तैयार, अगली गेंद प्रदीप के लिए। और इस बीच अच्छी गेंद, हालांकि निश्चित रूप से अपने आप को बनाकर खेलने की कोशिश, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। काफी अच्छी गेंदबाजी विनेश द्वारा, और हम श्रोताओं को पहले ही जानकारी दे चुके हैं। कनकन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट की इतिहास की अगर बात की जाए तो निश्चित रूप से टॉप 5 में उनका स्थान जरूर है, और उनके फलस्वरूप बहुत बड़ी जिम्मेदारी। और इस बीच फिर एक बार गलती कर बैठे, वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन बने हैं। गिफ्ट के रूप में रन बहाल कर रही है, गति प्रदान करने की नादानी में। एक लंबी ओवर, लेकिन ये गेंद बेहतर होती हुई और थोड़ी सी निराश दिख रही है आशीष। और इस तरीके से 3 ओवर समाप्त होने के बाद 26 रन बने हैं। बारह गेंदों में 18 रनों की आवश्यकता। अब आएगा खेल का असली मजा। और मैं दरख्वास्त करना चाहूंगा खिलाड़ी को, हालांकि जिस तरीके से यहां शाम तो ढल चुकी है, तो निश्चित रूप से रोमांच अभी भी यहां बरकरार होता हुआ। एक समय ऐसा लग रहा था प्रदीप काफी शानदार बल्लेबाजी की जरूर गई थी, लेकिन अभी तक जिस तरीके से देखा जाए आदर्श आई है। 12 गेंदों में 18 रनों की आवश्यकता। आदर्श आई है अगली बॉल लेकर प्रदीप के लिए। और इस बीच शॉट तो खेला जरूर गया है, लेकिन बीचों बीच गिरती हुई गेंद, एक रन निकाल चुके हैं। दूसरे रन की मांग यह होती हुई गेंद ने करवट बदली और उनके फलस्वरूप एक रन और जुड़ता हुआ। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन बनी है। आदर्श फिर एक बार तैयार, अगली गेंद प्रदीप के लिए। और इस बीच ओ माय गॉड, देव नहीं देवार्यात, आपको भगवान को मंदिर में ढूंढना पड़ेगा। और निश्चित रूप से एक आसान मौका सचिन के पास, उनकी झोली में जाकर गेंद गिरी जरूर थी, लेकिन पहला जीवदान यहां मिलता हुआ प्रदीप को। इस बीच आदर्श की अगली गेंद आशीष के लिए।
और इस बीच अच्छी लाइन लेंथ के साथ गेंदबाजी होती हुई अभी भी रोमांच इस मुकाबले में आता हुआ और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन बने हैं। अभी भी 14 रनों की आवश्यकता। चौथी ओवर प्रगति पर चलती हुई आदर्श की अगली गेंद जीवदान के बाद प्रदीप अभी भी क्रीज पर डटे हुए हैं। और इस बीच गति प्रदान करने के नादाने में वाइड गेंद डाल चुके हैं। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 31 रन बने हैं। आदर्श फिर एक बार तैयार अगली गेंद प्रदीप के लिए। और यहां गेंद तो निश्चित रूप से डाली जरूर गई थी, लेकिन फिलहाल डक के रूप में जाती हुई गेंद। काफी शानदार गेंदबाजी, उतार चढ़ाव इस मुकाबले में देखने को जरूर मिल रहा है। काफी शानदार गेंद। और इस बीच फिर एक बार अच्छी गेंद, सीधा शॉट खेला जरूर गया है। खिलाड़ी वहां मौजूद, जब तक फील्ड करे थ्रो करे एक रन लेने का मौका यहां बनता हुआ और इस एक रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 32 रन बने हैं। काफी शानदार गेंदबाजी आदर्श द्वारा। इस जोड़ी पर पूरा दारोमदार, लेकिन फील्डिंग में परिवर्तन करने की सोच यहां होती हुई। एक मौका हालांकि सचिन के पास मिला जरूर गया था। रोमांच अभी भी इस मुकाबले में। और इस बार उनके पाले में आप गेंद डालेंगे तो नतीजा यहां 6 रन के लिए और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 38 रन बने हैं 4 ओवर समाप्त होने के बाद। सिर्फ 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता। क्या गेंदबाज चमत्कार कर पाएगा? एक चमत्कार की उम्मीद। अंतिम ओवर लेकर आए हैं दुर्गेश। तलपन रिवर एंड से गेंदबाजी का भार दुर्गेश के कंधों पर डाला है और दुर्गेश को यहां हीरो बनने का मौका बनता हुआ। अंतिम 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता। यूथ ऑफ देवबाग पलोलेम को एक मुकाबला जीतने के लिए। पहली गेंद और कलाई के सारे गेंद को फाइन खेला जरूर गया है और गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन के लिए। और बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ रामदेव बाबा पतंजलि दंतकांति चौका। मसूड़ों में जान तो बल्ले की शान यहां दिखती हुई। और इस बीच हेलीकॉप्टर शॉट खेला जरूर गया है, लेकिन तब तक सिर्फ 1 रन जुड़ता हुआ अब मैच यहां टाई हो चुकी है। 4 गेंदों में सिर्फ 1 रन की आवश्यकता। और इस बीच बल्ले का फेज खोलकर विनिंग शॉट यहां खेला जरूर गया है और इस तरीके से यूथ ऑफ देवबाग पलोलेम ये मुकाबला जीत चुके हैं। अब सब
गणित यहाँ चुकता हुआ। और हम आपसे विदाई ले रहे हैं। कल इस मुकाबले का अंतिम दिन जिस तरीके से मुकाबले खेले जाएंगे हम आपके सामने फिर हाजिर होंगे। तब तक के लेते हैं सभी श्रोताओं को प्रवीण का प्यार भरा नमस्कार। शाम तो ढल चुकी है और जितने प्रेक्षक